हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मराठी पाठ 5वा बाकी 20 रुपयांचं काय या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय आपण या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची आपल्या YouTube चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। याच्यातील पहिला प्रश्न, साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली? याचं उत्तर आहे मित्रांनो, विकास सर, कालच्या त्या मुलानं मला 80 रुपयांनी फसवलं। 100ची नोट घेऊन गेला, एकदा गेला तो गेलाच। त्याची पाण्याची बाटली मला 100 रुपयात पडली। हे सारं तुमच्यामुळे घडलं। साहेबांनी विकासकडे राजूबाबत अशी तक्रार केली। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली? याचं उत्तर आहे मित्रांनो, राजूच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती, त्यावर त्याने उरलेले अन्न द्यायचे आव्हान केले होते। त्याच्या हातात एक पिशवी होती, ती पाहून त्यात काही अन्न असावे असे वाटत होते, म्हणून दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकताही वाढली होती। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या काय लक्षात आले? याचं उत्तर आहे मित्रांनो, दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या लक्षात आले की पेशंट सोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकुळ असतात। ते इथे पैशांसाठी अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरवतात आणि दुसरीकडे मात्र बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचराकुंडीत फेकून देतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, भुकेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला? याचं उत्तर आहे मित्रांनो, राजूने एक पुठ्ठा घेतला, त्यावर लिहिले, उरलेले अन्न फेकू नका, मले द्या, मी ते उपाशी लोकायले देतो। राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली। राजूच्या गळ्यातील पाटी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले। ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा। भुकेलेल्यांसाठी राजूने हा उपक्रम सुरू केला होता। बघा मित्रांनो, या ठिकाणी राजू जो काही होता याने भुकेलेल्यांसाठी कोणता उपक्रम सुरू केला होता, तर त्याने एक गळ्यात पाटी बांधली आणि त्या पाटीवर लिहिलं की उरलेले अन्न फेकू नका, मले द्या, मी ते गरजू लोकायले देतो। बघा मित्रांनो, या ठिकाणी खूप छान त्याने भुकेल्या लोकांसाठी उपक्रम राबवलेला होता। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, साहेबांच्या राजूबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला? याचं उत्तर आहे मित्रांनो, एक मुलगा साहेबांच्या कार्यालयात आला, परवानगी मागून आत शिरला आणि म्हणाला, सर, मी इरफान, राजूचा मित्र, ही 100ची नोट त्यानं मला तुम्हाला द्यायला सांगितली आहे, कारण तो गावाला गेलेला आहे। इरफानने ती नोट साहेबांना दिली, यामुळे साहेबांचा राजूबद्दलचा जो काही गैरसमज होता तो या ठिकाणी दूर झाला। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, तुमच्या मनाने उत्तरे लिहा। यातील पहिला प्रश्न, कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला का सांगितले? याचं उत्तर आहे मित्रांनो, कोणाच्या वस्तूला हात लावल्याने ती वस्तू आपल्याजवळ ठेवण्याची इच्छा निर्माण होते, त्यातून चोरीची वृत्ती निर्माण होते, म्हणून कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे राजूच्या आईने राजूला सांगितले। पहा मित्रांनो पुढील प्रश्न, माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे साहेब विकासला का म्हणाले असतील? याचं उत्तर आहे मित्रांनो, विकासने राजूवर विश्वास ठेवला होता। उलट ही गरीब दिसणारी मुलं महाबिलंदर असतात असे साहेबाला वाटत होते। राजूने पैसे परत केले नाही तर यावरून आपण माणसं बरोबर ओळखतो असे त्यांना वाटले, पण इरफानच्या हातातून राजूने पैसे परत पाठवले तेव्हा विकासने राजूवर विश्वास ठेवला, हेच योग्य होते व आपले चुकले असे त्यांना वाटले, म्हणून माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे ते विकासला म्हणाले असतील। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून आणखी काय काय करता येईल? याचं उत्तर आहे मित्रांनो, भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून एक अन्न समिती निर्माण करता येईल। त्यातील काही सदस्य लग्न समारंभामध्ये जातील, जेवणे उरकल्यावर ते अन्न मिळवता येईल। वाढदिवसांना किंवा महाप्रसादाला जाऊनही हे कार्य करता येईल। बघा मित्रांनो, जे काही भुकेले लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय काय करता येईल, तर बघा त्यांना जर अन्न मिळवून द्यायचं असेल, जे काही लग्न समारंभामध्ये जे काही एक्स्ट्राचं अन्न जे काही उरलेलं असतं मित्रांनो, ते आपण मागून त्या लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो। जसं वाढदिवस म्हणा, महाप्रसाद म्हणा, या ठिकाणी बरेचसं अन्न जे काही असतं हे वाया जात असतं मित्रांनो, ते आपण त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवू शकतो। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, तुम्हाला राजूशी मैत्री करायला आवडेल का आणि का आवडेल ते या ठिकाणी आपल्याला सांगायचंय। पाहूया मित्रांनो याचं उत्तर, मला राजूशी मैत्री करायला आवडेल कारण मलाही त्याच्यासारखे काहीतरी करावेसे वाटते, पण लोक काय म्हणतील याची भीती वाटते। त्याच्या मैत्रीमुळे मला ही भीती वाटणार नाही आणि काहीतरी करता येईल। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, राहिलेल्या 20 रुपयांचे विकासच्या साहेबांनी काय करावे असे तुम्हाला वाटते? याचं उत्तर पाहूया मित्रांनो,
राजू जसा प्रामाणिक तसा इरफानही प्रामाणिक आहे. त्याने मधल्यामध्ये पैसे हडप केले नाही, यामुळे त्याच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून विकासच्या साहेबांनी राहिलेले 20 रुपये इरफानला बक्षीस द्यावे असे मला वाटते. बघा मित्रांनो, ज्या प्रकारे आपल्या पाठाचंच नाव आहे, बाकी उरलेल्या 20 रुपयांचं काय, तर या ठिकाणी त्याचं उत्तर ह्या प्रकारे येऊ शकतं मित्रांनो. पाहूया पुढील प्रश्न. राजूचा प्रामाणिकपणा पाठातील कोणकोणत्या प्रसंगातून आपल्याला दिसून येतो? याचं उत्तर आहे मित्रांनो, दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही आणून द्यायचे असेल तर राजू पळत जाऊन आणून द्यायचा. एखाद्या पेशंटचा जवळचा नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला तर तो राजू, ध्यान दे माझ्या पेशंटकडे, मी जरा जाऊन येतो म्हणून बिंदास्त निघून जायचा. राजूने विकासच्या साहेबांचे पैसे प्रामाणिकपणे परत केले. या सर्व प्रसंगातून राजूचा प्रामाणिकपणा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. तुम्हाला राजूची आई भेटल्यावर किंवा भेटल्यास तुम्ही राजूबद्दल तिच्याजवळ काय बोलाल, ते या ठिकाणी आपल्याला लिहायचंय. पाहूया मित्रांनो याचं उत्तर. आम्हाला राजूची आई भेटली तर आम्ही तिला सांगू की राजू खूप छान मुलगा आहे, आम्हाला तो खूप आवडतो. आपल्या प्रेमळ आणि निस्वार्थ स्वभावामुळे तो आम्हा सर्वांचा लाडका बनला आहे. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. दवाखान्यातले सर्व लोक त्याचे भारी कौतुक करतात. तो आमचा खरा मित्र आहे. हे या ठिकाणी आपण राजूची आई आपल्याला भेटल्यावर आपण सांगू शकतो. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. एखाद्या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही कशा प्रकारे मदत कराल हे या ठिकाणी आपल्याला सांगायचंय. पाहूया मित्रांनो याचं उत्तर. एखाद्या गरजू विद्यार्थ्याला आम्ही आलटून पालटून पुस्तके पुरवू. म्हणजे आम्ही इतिहासाचे पुस्तक वाचायचे ठरवल्यास त्याला भूगोलाचे पुस्तक वाचायला देऊ. आम्ही गणित सोडवत असताना त्याला इंग्रजीचे किंवा विज्ञानाचे पुस्तक देऊ. त्याला पेन सुद्धा देता येईल आणि आईच्या परवानगीने त्याला आठवड्यातून 1 दिवस जेवायलाही बोलवता येईल. गरजू विद्यार्थ्यांना आम्ही अशा प्रकारे मदत करू. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. पाठात तुम्हाला राजूचे कोणते गुण दिसले ते खालील चौकटीत लिहा. त्या शब्दांचा वापर करून राजूविषयी 8-10 ओळी तयार करायला या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे मित्रांनो. तर राजू मधील काही गुण या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो. ते म्हणजे आज्ञाधारक, निस्वार्थी, विश्वासू, कष्टाळू, कल्पक, प्रामाणिक. पाहूया मित्रांनो यावरील आधारित काही 8-10 ओळी. राजू आज्ञाधारक होता. आईने सांगितल्याप्रमाणे तो दवाखान्यात तिथल्या तिथेच फिरायचा. राजू निस्वार्थी होता. दवाखान्यात पेशंट सोबत आलेले अनेक लोक भुकेलेले आहेत असे पाहून त्याच्या मनात करुणा निर्माण झाली. तो विश्वासू होता. पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही आणायचे असेल तर ते आणायला राजूला सांगत असत. राजू कष्टाळू होता. कोणाचेही काम करायचा तो कंटाळा करत नसे. राजू कल्पक होता. भुकेलेल्यांना अन्न कसे मिळेल याचा विचार करून उरलेले अन्न फेकू नका, मले द्या अशी पाटी गळ्यात अडकवली व अन्न मिळवले. राजू प्रामाणिक होता. तो गावाला गेला तरी त्याने आपल्या मित्राच्या हातून साहेबांचे पैसे परत पाठवले. पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही पाठाच्या आधारे आपल्याला या ठिकाणी राजूचे जे काही गुण होते ते 8-10 ओळींमध्ये लिहायला सांगितले होते ते आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आजचा आपला स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.